गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपली गाठभेट झाली. मध्ये जरा थोडा विराम झाला होता. आता पुन्हा तुमच्या भेटीला आलोय. गुरुपौर्णिमा 21 तारखेला झाली. गुरूंचा महिमा खूप मोठा आहे. स्वामी समर्थ, साईबाबा, दत्तगुरु हे सगळे गुरु आहेत. विष्णूंनी दत्ताचा अवतार घेऊन गुरुपद आपल्याकडे घेतलं आणि जगाचा उद्धार केला. दत्तगुरूंनी नाथपंथ स्थापन करून जगाचा उद्धार केला. तसंच नृसिंह सरस्वती, श्रीपाद वल्लभ हे पण गुरूंचेच अवतार आहेत. स्वामी समर्थ हे पण गुरूंचाच अवतार आहेत. गुरूंचा महिमा आपण ह्या वेगवेगळ्या कथांमधून बघू. फार पूर्वी धौम्य ऋषी एका आश्रमात राहत होते. त्यांच्याकडे बरेच शिष्य शिकायला होते. मित्रांनो, पूर्वी शिष्यांना जर विद्या अर्जन करायचं म्हटलं तर गुरूंकडे वेगवेगळे कामही करावे लागत असत आणि ते काम करून विद्या अभ्यास करायचा आणि गुरुची कृपा झाली की मग आपल्या पुढील उदरनिर्वाहाच्या कार्यक्रमाला लागायचं किंवा तो पुढचं आयुष्य आपलं घडवायचं. आत्ताच्या आपल्या भाषेमध्ये आपण करिअर म्हणतो त्याला. पण पूर्वीचे जे गुरु होते ते विद्यार्थ्यांना एकदम परिपूर्ण परफेक्ट करून हे करायचे. आपण अरुणीची एक कथा बघू. असाच पावसाळा होता. खूप पाऊस पडत होता. भरपूर पाऊस पडत होता. मग धौम्य ऋषींनी काय केलं की शिष्यांना विचारलं की आपल्या शेतामध्ये भाताची शेती आपण करत आहोत आणि ही शेती करायची आहे, पण त्यासाठी शेतात पाणी थांबलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे भात असतो, भाताला पाणी शेतात तुंबवून ठेवावं लागतं तरच तो तांदूळ उगवतो. त्याची मेहनत, भाताची मेहनत सुद्धा पाण्यातच करावी लागते. त्याचं गवत पाण्यात काढावं लागतं, खुरपणी पाण्यात काढावी लागते, हेवाना सोंगणी पण पाण्यातच करावी लागते. तर अशासाठी धौम्य ऋषी म्हणाले की त्याच्यामध्ये भाताच्या शेतीमध्ये पाणी राहिलं पाहिजे. सगळ्यांना विचारलं कोण जाईल. कुणी तयार होईना. अरुणी नावाचा शिष्य होता. तो म्हणाला, गुरुजी मी जातो. तो पाण्यामध्ये, तो पावसात निघाला. मुसळधार पाऊस पडत होता मित्रांनो. असं काही नव्हतं की चला छत्री घेतली, रेनकोट घेतलं, चला पळालो आपण. त्या टायमाला तसं काही नव्हतं. अंगावर पोतं घ्यायचं आणि आपलं सराट कामासाठी निघायचं. आताचे शेतकरी सुद्धा जर पाऊस पडत असेल आणि पिकाला पाण्याची गरज असेल तर ते पावसात पाणी भरतात आणि आपल्याला ते धान्य खायला येतं. आपण दुकानातले जे धान्य पाहतो हे खूप मेहनतीने केलेलं असतं. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी. तसं भात या शेतात पाणी थांबलं पाहिजे. म्हणून अरुणी काय झाला, शेतात गेला. तिथं पाहिलं होतं बांध फुटला होता, पाणी भरपूर झालं होतं, परंतु पाणी काय शेतामध्ये, वावरामध्ये थांबत नव्हतं. म्हणून अरुणीने काय केलं, मोठे मोठे दगड आणले, माती आणली, सगळं काय भरपूर काय तिथं टाकायचं ते टाकलं. पण पाणीच ते कसं आडणार. त्याला ओघ एवढा प्रचंड होता की पाणी थांबत नव्हतं, थोपवतच नव्हतं पाणी. मग अरुणीच्या डोक्यात एक शक्कल आली, आयडिया आपल्या भाषेमध्ये. मग त्यांनी अशी युक्ती गेली की तो स्वतःच त्या बांधाला, बघा मित्रांनो, पाणी होतं, पाण्याचा प्रवाह होता, तो स्वतःच त्या पाण्याच्या तिथे जिथं बांध फुटला होता तिथे स्वतः आडवा झोपला आणि एवढ्या शक्तीने त्याने ते पाणी रोखलं. मग सगळे दगड, माती त्याच्या अंगाला येऊन सगळे चिकटले आणि परिणाम असा झाला मित्रांनो की त्यामध्ये काय झालं की त्याचं शरीर पाण्याने गोठलं. आता थंडी पाऊस सगळंच असणार आहे, पाऊस पडतो त्या टायमाला.
आपल्याला जर गार लागलं तर आपण म्हणतो अरे एक चहा करा रे गरम गरम, भजी आणा रे. तिथं कोण भजी घेऊन येणार होतं का? चहा नव्हता आणणार कोणी. त्यामुळं काय झालं, आरुणीचं शरीर पूर्णपणे गोठलं आणि आरुणीची शुद्ध गेली. सकाळी गेलेला आरुणी अजून सूर्यास्त झाला, सूर्य मावळायला गेला तरी पण घरी नाही आला. म्हणून धौम्य ऋषींना काळजी वाटली आणि म्हणून ते तिथं आरुणीला शेतात शोधायला आले. सगळीकडे बघतात शेतात पाणीच पाणी झालेलं, पण आरुणी कुठे दिसेना. म्हणून त्यांनी विचारलं आरुणीला की बाळा, आता आवाज दिला, अरुणी अरुणी. अरुणीचा आवाजच नाही कुठे. मग त्यांनी त्या बांधापाशी जाऊन पाहिलं तर तो अरुणी तिथं आडवा झोपला होता. त्याच्यामुळे ते पाणी आडलं होतं. मग गुरुजींनी त्याला उचललं, घरी नेलं, त्याचं शरीर पुसलं, त्याला स्वच्छ केलं, त्याला घरातल्या चुलीवरती शेकवलं आणि मग तो शुद्धीवर आला. आणि मित्रांनो, एवढे कष्ट केले म्हणून अरुणीला गुरुकृपा झाली, सगळ्या विद्या त्याला प्राप्त झाल्या. मग धौम्य ऋषी म्हणाले, बाळा, तुला माझी कृपा झालेली आहे, तू सर्व विद्या परिपूर्ण झालास, संपन्न झालास. आता तू घरी जाऊन संसार कर. आणि पुढे तो अरुणी नावाचा एक ऋषी म्हणून उदयाला आला. मित्रांनो, आपल्याला छोटं आईने काम सांगितलं तरी आपण म्हणतो नको, मला त्रास होतो, मी का करायचं. पण पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी आश्रमात जाऊन शिकायला लागायचं, मेहनत करायला लागायची आणि तरच आपल्याला गुरुची कृपा प्राप्त व्हायची. गुरुची कृपा प्राप्त करणं एवढी सोपी गोष्ट नसते मित्रांनो. विद्या कुठलीही शिका, कुणाकडे शिका, कुणीही गुरु असू द्या. आज तुमचे माझे शिक्षक आपले गुरु आहेत. तुम्हाला एखादा कोणी चांगल्या गोष्टी सांगतो, त्या गोष्टीचं आपण अनुकरण केलं तर तो आपला गुरु असतो. मित्रांनो, पुढची एक गोष्ट आपण बघणार आहोत. वेद नावाचा एक शिष्य धौम्य ऋषींच्याच आश्रमात होता. आता म्हणजे पीक आलं होतं काढायला, भाताचं शेत. जसं अरुणीने त्याच्यामुळं शेतामध्ये पाणी अडवलं, त्याच्यामुळे तिथं भाताची शेती तयार झाली. आणि मग पुढचा जो काळ होता तो भात काढायचा होता. मग गुरुजींनी काय सांगितलं की आता बाळा, तू जा आणि तू काय कर, या शेताची राखण कर आणि शेत कापणीला आलं की कापणी करून शेतीत भात तयार करून तो आपल्या घरी घेऊन ये. मग वेद नावाच्या विद्यार्थ्याने तो सगळा हे केलं, त्याच्या शेताची राखण केली, त्याची कापणी केली आणि मग गुरूंकडे आले आणि सांगितलं की गुरुजी, आता हे सगळं झालंय. मग धौम्य ऋषी म्हणाले, आता बाळा जा, हा एक रेडा आहे आणि हा एक गाडा आहे, हे दोन्ही घेऊन जा आणि त्यामध्ये भाताची पोती भर आणि घरी घेऊन ये. मग वेद पुढे गाडा आणि रेडा घेऊन गेला. आता एकच रेडा होता, पण एका रेड्याला एवढे 100-150 पोते ओढणं शक्य नव्हतं. म्हणून मग वेदनी काय केलं, सगळा माल जो काय झालेला होता तो गाडीमध्ये भरला आणि एका साईडला रेडा आणि एका साईडला स्वतः असं करून ती गाडी ओढत 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 घेऊन चाललं. पण रस्ता आहे, रस्त्यावरती खड्डे असणारच. मित्रांनो, माझ्या गावाकडं रस्त्याला एवढे खड्डे पडलेले आहेत की आम्ही अजून गावात जाऊ शकत नाही. माझ्या गावाला ST नाही. जर सरकारला कोणी हा माझा जर व्हिडिओ पाहिला तर माझी अशी विनंती आहे की आमच्या गावाला रस्ता द्या व आमच्या गावाला ST द्या. आमचं गाव चांगल्या ठिकाणी पुनर्वसन करा की जेणेकरून ते रस्त्याच्या कडाला राहील, सगळ्या गोष्टी करता येतील. पुढे जाऊया आपण. मग तो गाडा ओढत ओढत आला आणि एका खड्ड्यामध्ये तो गाडा रुतला. रेडा असा होता, त्याने बसून घेतलं. आता त्यांनी बसून घेतलं म्हटल्यावरती त्याला काय बाजूला काढता, म्हणजे रेडा काय उठायला तयारच नाही. मग आता धान्य तर नेलं पाहिजे, म्हणून वेदने काय केलं, स्वतःच जेवढी ताकद असेल त्या ताकदीनिशी
युक्तीद्वारे त्याने तो गाडा ओढत 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 आणला. परंतु परिणाम असा झाला की ओझं जास्त, याची उंची कमी, आणि मग ते गाडी गेली वरती. गाडी जे असते ते वर होते आणि त्याच्या गाड्याला फास लागला. तो वर तसाच टांगून राहिला. मग आता उशीर झाला ना, वेद काय येईना, म्हणून धौम्य ऋषी परत बघायला गेले. पाहतात तर त्याच्या गळ्यामध्ये ते गाडीचं जू असतं अडकलेलं आणि तो वर असा तरंगलेला. बघा मित्रांनो, थोड्या काही कालावधी जर गेला असता तर धौम्याच्या वेदला गळ्याला फास बसलाच होता. परंतु मग धौम्य ऋषी आले, त्यांनी त्याला घरात नेलं आणि त्याचं पाहिलं, सगळं त्याचं व्यवस्थित केलं. त्याच्यावरही त्यांची कृपा झाली, त्याला सगळ्या विद्या प्राप्त झाल्या आणि तो आपल्या घरी गेला. मित्रांनो, गुरुची कृपा होणं याच्यासाठी तुम्हाला कसोटीलाच उतरावं लागतं. जर तुम्ही कसोटीला नाही उतरलात तर तुमच्यावर गुरुकृपा होऊ शकत नाही, तुम्हाला विद्या प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही या परीक्षा देता, नेट देतो, सेट देतो, नीट देतो, कॉपी करतो आपण, काय उपयोग आहे का? करू नका. मेहनत करा, मेहनतीनेच सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. हरामाचं पचत नाही, लक्षात घ्या. कॉपी केलेले मार्क्स, गुण मिळालेले उपयोगाचे नाहीत. नीट मध्ये जर कॉपी करून पुढे जाल, डॉक्टर कसे होणार? अक्कलच नाही तुम्हाला तर पेशंट कसे तपासणार? त्यापेक्षा लक्षात घ्या, एकदा नाही दोनदा द्या, पण मेहनतीनेच पास व्हा. आता पुढची गोष्ट बघूया. उपमन्यू नावाचा शिष्य होता धौम्य ऋषींचा. त्याला धौम्य ऋषीने सांगितलं, बाळ जा आणि रानातली ती गुरं काय करायची? सांभाळायची, राखायची. ज्याला गुरं वळणाऱ्याला गुराखी म्हणतात. काय म्हणतात? गुराखी. आणि त्या गुराख्याचं काम उपमन्यूला दिलं. उपमन्यू हे जाडा जुडा गोल गटांग, आणि त्याला भूक खूप लागायची. आपल्यापैकी बऱ्याच जणांना लागत असेल, आपल्या जण सतत तोंड चालू असतं, चरा 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 चरा, कुठे काही करून. पण लक्षात घ्या, अन्न हे ठराविक वेळेला खाल्लं पाहिजे. त्याचा टाइम असतो, त्या टायमालाच त्याचा जो वेळ असतो सकाळी 8:30 ते दुपारी 2:30 पर्यंत, या कालावधीमध्ये तुम्ही सकाळचं जेवण घेऊ शकता, नाश्ता करू शकता. आपल्या आयुर्वेदामध्ये या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. म्हणूनच सांगतो, कॉपी करून डॉक्टर होऊ नका, अभ्यास करून डॉक्टर व्हा. तर आयुर्वेदाचा अभ्यास करा, जगात पोचवा. म्हणजे आपल्या गुरूंना खरी तुमची गुरुदक्षिणा ठरेल. ती गुरुदक्षिणा जर द्यायचीच असेल तर मी तुमच्याकडे एक गुरुदक्षिणा मागतो. मी गुरु नाही, पण आपल्या त्या गुरूंसाठी मागतो की आपल्या देशाची सेवा करा आणि देशाच्या आयुर्वेदाचा अभ्यास करून जगामध्ये पोचवा. आपला योग पोचवा, योगाचा प्रसार करा. 21 जून आपण योग दिन साजरा करतो, म्हणून तसा हे करा. आता आपण गोष्टीकडे येऊया. कारण कसं आहे की गोष्ट ही महत्वाची आहे. मग उपमन्यू गुरूंच्या आज्ञेप्रमाणे जायला लागला, रानात जायला लागला, गुरे राखायला लागला. परंतु त्याला भूक सहन होईना. मग त्यांनी काय केलं, त्याला खायला काही दिलं नव्हतं. मग तो काय करायचा, गायांचं दूध काढायचा आणि ते दूध पिऊन आपली भूक भागवायचा. धौम्य ऋषीने त्याला विचारलं, अरे बाळा, मी तुला काहीच दिलं नाही, मग तू कसं काय दूध पिऊ नको? मग त्यांनी काय दूध बंद केलं. पुन्हा काही दिवस गेले. गुरुने विचारलं, अरे तू एवढा धष्टपुष्ट कसा? त्यावेळेस त्यांनी विचारलं, गुरुदेव, मी 4 घरांची भिक्षा मागतो आणि जेवण करतो. गुरुने सांगितलं, वेडा आहेस का? 4 घरची भिक्षा मागू नको. जी मागशील ती गुरुला अर्पण केल्याशिवाय खाणे म्हणजे पाप आहे. बघा, परीक्षा चालली बरं का त्याची, पण गुरुंना असं वाटत नाही. तुम्ही म्हणता असं, काय गुरु आहे बा, याला उपाशी ठेवतो, याला कळतं का नाही? जेवणारे असे म्हणतील, पण त्याच्या मागेही काहीतरी कारण असतं. कुठलीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही.
तुमचा जन्मही कारणा व्यतिरिक्त झालेला नाही, हे लक्षात घ्या. गोष्टी कर जा. हा, तर आता आपण गोष्टीकडे येऊया. मग त्याने काय केलं, जो भिक्षा मागायचा ती भिक्षा आश्रमात आणून द्यायचा. तरी हा बाबा गोलगटंग फुगलेला धट्ट पुष्ट तसा. मग आता करायचं काय? धम्य ऋषीने परत विचारलं, अरे बाळा उपमान्यू, मी तुला ती भिक्षा आणून द्यायला लावतो, तरी तू कसं काय एवढा जाडजूड आहेस बाबा? तो म्हणला, गुरुदेव, मी पहिली भिक्षा मागतो ती तुम्हाला देतो आणि दुसरी भिक्षा मागतो ती मी खातो. अरे येडा आहेस का? हा, गुरु म्हणाले. गुरु म्हणाले, मी नाही बर का, नाही तर मलाच येडा म्हणतात. हा, चला गोष्टी कर जा. तर गुरु म्हणाले, 2 वेळा भिक्षा मागणं पाप आहे, लक्षात घ्या. गरजेपेक्षा जास्त धनाचा, अन्नाचा संचय करणे, साठा करणे आपल्या धर्माला धरून नाही. इकडं बघा, बिल्डरांचे पैसे बँकात सडले, बाकीकडे लोक उपाशी. हा, सगळ्यांचे पैसे भरपूर आहेत, पैसा आला घे पैसा, घे पैसा. थोडा समाजासाठी पण दान करा. आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलंय, आपण जेवढा हिस्सा कमवू त्याच्या 1/4 हिस्सा हा समाजकारणासाठी दिला पाहिजे. चला गोष्टीकडेच आहे. आणि मग भिक्षा बंद झाली, दोन्ही टायमाची भिक्षा मागणं त्यांनी बंद केलं. पण तरी हा शहाणा बघा, गरजेतनं माणूस काय करतो, पर्याय शोधत शोधत जातो बघा, गरजेतनं. हा, मग त्याने काय केलं, गायांना जे वासरं प्यायची ना दूध, त्यातलं दूध सांडायचं. मग ते दूध तो एका द्रोणात गोळा करायचा आणि ते दूध प्यायचं. आता धम्य ऋषी म्हणले, अरे तू उतरत कसा नाही, तुझी तब्येत खाली कशी येत नाही, गोल गटंग, तू गोल गटंगच कसा? मग मित्रांनो, उपमान्यू पण प्रामाणिक होता, इमानदार होता, त्यांना पण ठेवता आला असता ना, मी हे खात नाही ते खात नाही. पण त्यांनी सांगितलं, गुरुदेव, आता मी काय करतो, गाईची वासरे जे पितात ना, त्यांचं जे खाली दूध सांडतं ते दूध मी पितो. अरे रे 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 रे, किती घाण रे. गुरु म्हणाले, कस काय? उष्ट दूध पेल्याने तू मंद होशील, बुद्धी चालत नाही. एकमेकाचं उष्ट खाऊ नका. मुलांना लय सवय असते मुलींचं उष्ट आईस्क्रीम खायची, बिलकुल खाऊ नका, काहीच फायदा होणार नाही. तिची बुद्धी चांगली होईल, तुम्ही वाताल मंद, तसं नको. मग मित्रांनो काय करा, उष्ट पाष्ट खाऊ नका. तर तसं काही करू नका. आणि मग ते सगळं झालं. आता उपमान्यूचं सगळं बंद झालं, उपमान्यूचं बंद झालं. आणि मग पुढं तो रानात जायला लागला. आता रानात जाता जाता मग त्याला उपासमार झाली त्याची, त्याला भूक तर इतकी लागली, काय खाऊ काय नको, काय खाऊ काय नको, काय खाऊ काय नको. तुम्ही कसं वडापाव खा, समोसा खा, ऑमलेट खा, अंडी खा, हा, पिझ्झा खा, बर्गर खा. अरे असलं कशाला खाता? भाकर खा, दूध प्या, नारळ पाणी खा. हा, बनवायचाच ना पिझ्झा बनवणाऱ्यानो, आपल्या ज्वारीच्या पिठापासून पिझ्झा बनवा. आपले पौष्टिक धान्य त्याच्यात घाला. दुसऱ्या देशाचा फायदा करू नका. पिझ्झा, बर्गर हे सगळं अमेरिकेचं अन्न आहे. त्यामुळं आपले जे उत्पन्न आहेत ते खपले पाहिजेत, असं काहीतरी बनवा. आणि मग तो काय केला, त्याला भूक काही सहन होईना. रुई असते ना, रुई एक झाड आहे, काय आहे, झाड आहे. आणि त्याचा चीक पानातनं गळत होता. तो पांढराच असतो दुधासारखा. कसा असतो? पांढराच असतो. परंतु त्याने काय केलं, त्या एका द्रोणामध्ये तो चीक म्हणजे दुधासारखा भरला आणि तो प्यायला लागला. त्याच्या डोळ्यामध्ये गेला. विषारी असतो बरं का चीक तो. आणि मग तो चीक प्यायला लागला, त्याच्या डोळ्यामध्ये गेला
परिणाम असा झाला मित्रांनो, त्याचे दोन्ही डोळे गेले. बघा, भुकेसाठी त्यांनी डोळे गमावले. हा, नियंत्रण नाही ना, कंट्रोल नाही. आमच्यावर कंट्रोल नाही. आम्ही हाफ कपडे घालतो, आम्ही वेगवेगळ्या अशा जीन्स पॅन्ट एकदम ताट घालतो, बसताना टरकन फाटली पाहिजे. असं करू नका. जे आपल्याला शोभेल तेच घ्या, तेच वापरा. म्हणून मग काय झालं की तो आता दृष्टी गेली म्हणल्यावरती एकदम दृष्टी गेली की काय होतं, दिसत नाही. दिसत नसल्यामुळे तो पुढे चालू शकत नाही. मग तो पुढे काठी घेऊन, गुरांची काठी होती त्याच्या हातात, काठी घेऊन चालला. चालता चालता त्याला काही लक्षात आलं नाही, पुढे एक कोरडी विहीर होती. त्या विहिरीत पडला. आता त्याला वर येता येईना, काही करता येईना. सूर्यास्ताला गेला, मावळायला लागला. गुरे रानात आली. गुरांना अक्कल असते बर का, कारण ते आपापल्या घरी गेली बरोबर. आता घरी गेल्यामुळं धौम्य ऋषींनी पाहिलं. काय केलं धौम्य ऋषींनी? पाहिलं की आता आपण उपमान्यू काही आला नाही, त्याच्यामुळे काय झालं की तो आलाच नाही. म्हणून धौम्य ऋषी त्याला पाहायला गेले. धौम्य ऋषी त्याला पाहायला गेले आणि मग त्यांनी काय केलं की बाळा, आता हा उपमान्यू आहे कुठं? म्हणून मग तो काय म्हणला, गुरुजी हाक मारायला लागले त्याला, उपमान्यू उपमान्यू. उपमान्यू नाव दिला, गुरुदेव मी इथे विहिरीत पडलो आहे, मला दिसत नाही, माझी दृष्टी गेली. कशाला झक मारायला चिकपितो बाबा, दृष्टी राहिली नसती का? पण जाऊ द्या, त्याला भूक लागत होती, सहन होत नव्हते. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण करा, नियंत्रण ठेवा, आपल्याला त्रास होणार नाही. मग गुरूंनी त्यांना सांगितलं, पाहिलं तू विहिरीत कसा पडला. त्यांनी गुरूंना सगळा घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी चीक कसा खाल्ला ते पाहिलं, ते सांगितलं. आणि म्हणून मित्रांनो, कुठलाही खाद्यपदार्थ खाताना जरी तो दुधासारखा दिसला तरी पिऊ नका. भाकरच खा, बर्गर खाऊ नका, पिझ्झा खाऊ नका. पिझ्झा बनवणाऱ्यांनी ज्वारी, बाजरी, गव्हाचं पीठ वापरा, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. आता पुढे काय झालं, मग धौम्य ऋषींनी त्याला सांगितलं, बाबा तू अश्विनी कुमारांचं स्तवन कर. अश्विनी कुमार हे एक देवच आहेत. मग उपमान्यूनी अश्विनी कुमारांचं स्तवन केलं, प्रार्थना केली. बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रार्थना असते. प्रार्थनेने मनाची शुद्धी होते, प्रार्थनेने मेंदू तल्लख होतो, प्रार्थनेने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रार्थनेमुळे तुम्ही तुमचं जे काय उद्दिष्ट आहे ते गाठवू शकता, परमेश्वरापर्यंत पोचू शकता. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने उपमान्यूला दृष्टी आली. अश्विनी कुमारांनी त्याला आशीर्वाद दिला, गुरुकृपा झाली. मित्रांनो, जिथं गुरुकृपा होईल ना, तिथं कशाचीच कमी पडत नाही. गुरुकृपा जिथं आहे तिथं कशाचीच कमी पडत नाही. सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. जर आमच्या पाठीशी गुरु असेल आणि जर आमच्या पाठीशी सद्गुरु असेल तर आम्हाला कोणाचीच भीती नाही. देव कोपला तर गुरु वाचवतो, पण गुरु कोपला तर देव पण वाचत नाही. शनीला सुद्धा गुरु होता. मित्रांनो लक्षात घ्या, गुरु शिवाय कोणच नाही. ग्रह पण नाही, नाही, कोणच नाही. आपल्या पृथ्वीवर पण नाही. ग्रह होता. हे हा. गुरु. निसर्ग, निसर्ग हा आपला सगळ्यात मोठा गुरु आहे. तो आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवतो, स्थिती, लय सगळं शिकवतो. निसर्गात बघा, काही जण काहींना किती 2 दिवसाचं आयुष्य असतं,
काही फुलांना तर 8च दिवसाचं आयुष्य असतं, पण ते सगळ्यांना आनंद देऊन जातात. काही पक्ष्यांना हात नाही, पण ते घरटी छान बनवतात. त्यांना पण कोणीतरी गुरुच असतो. ही सगळी सद्गुरूंची कृपा आहे मित्रांनो. आणि ज्या ठिकाणी गुरु त्या ठिकाणी काही कमी नाही. तुम्ही डॉक्टर झाला तर काय स्वतःच्या बुद्धीवर होता का? नाही. गुरु लागतो. वकील झाला, गुरु लागतो. चोरी करायची म्हणलं तरी गुरु लागतो. लक्षात तस घ्या. काय? कारण चोर बनायचं म्हणलं तर चोरच चोराचा गुरु असतो. आहा. आलं का लक्षात? म्हणजे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या क्षेत्रातला गुरुच पाहिजे. बायोटेक व्हा, मायक्रो करा, कम्प्युटर करा, अगदी चंद्रावर जायचं म्हणलं तरी गुरुच पाहिजे. खड्डा खाणायचा म्हणला गुरुच पाहिजे. झाड लावायचं गुरुच पाहिजे. महाविद्यालयात जायचं गुरुच पाहिजे. हा. साधं बसमध्ये कसं चढायचं, कारण मला बसमध्ये पहिल्यांदाच मी गेलो तेव्हा मला बसमध्ये चढायला एकाने शिकवलं. असा खालच्या पायरीवर पाय द्यायचा, कडेचे दोन्ही दांडके धरायचे, घट्ट धरायचे, नाही तर माग पाठीवर नको. हा, म्हणून मित्रांनो, गुरु कृपा होणं अतिशय महत्वाचं आहे. मी तुम्हाला गुरुपौर्णिमेची महती अशा पद्धतीने सांगितलेली आहे. गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. ज्यांनी महाभारत लिहिलं, गणपतीने सांगितलं आणि यांनी महाभारत लिहिलं. म्हणून वेद लिहायला सुद्धा गुरुच लागले. आपलं ज्ञान ऋषी मुनींनी दिलं, ते आपले गुरु आहेत. प्रत्येक राजाला एक कुलगुरु असायचा. कोण किती? प्रत्येक राजाच्या राजघराण्याला गुरु असायचा. म्हणून मित्रांनो, आतापर्यंत गुरु महिमा एवढाच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अजून आम्ही कुठल्या विषयावर बोलावं असं तुम्ही आम्हाला सांगा. गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. आवडता डब्बा कुठे आहे?